TCN न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. शिवसाहेबांची नेहमी अशीच भाषा आहे की माझ्याकडे वेळ नाही. आम्ही थोडं एखाद्या मागणीविषयी मोठ्या आवाजात चर्चा केली तर तुम्हाला कुठं जायचं तिथं जा म्हणून असं उद्धट उत्तर मिळते. आज आपण घाटंजी नगर परिषदेतील एक अत्यंत गंभीर आणि संवेदनशील विषय घेऊन आलो आहोत. आज नगरपालिकेसमोर निवृत्त शिक्षक आणि विद्यमान शिक्षकांनी धरणे आंदोलन करून आपल्या प्रलंबित मागण्यांचे निवेदन मुख्याधिकारी यांना दिले आहे. नेमकं हे प्रकरण काय आहे, शिक्षकांच्या मागण्या काय आहेत, प्रशासनाची भूमिका काय आणि याचा परिणाम सामान्य जनतेवर काय होऊ शकतो, यावर आज आपण सविस्तर, मुद्देसूद आणि वस्तुनिष्ठ विश्लेषण करणार आहोत. या आंदोलनाची पार्श्वभूमी पाहिली तर नगर परिषदेअंतर्गत काम करणारे निवृत्त व सेवेत असलेले शिक्षक वर्षानुवर्ष आपल्या भविष्य निर्वाह निधीची रक्कम, त्यावरील व्याज आणि इतर देय लाभ मिळण्याची वाट पाहत आहेत. निवेदनात स्पष्टपणे नमूद आहे की सन 2012 पासून किंवा त्यानंतरही अनेक शिक्षकांना पूर्ण देयके मिळालेली नाहीत. वारंवार पाठपुरावा करूनही प्रशासनाकडून ठोस निर्णय होत नसल्याचा आरोप आहे. म्हणजे प्रश्न असा की प्रामाणिकपणे सेवा दिलेल्या शिक्षकांना त्यांच्या हक्काचे पैसे मिळायला इतका उशीर का? निवेदनातील मुद्द्यांमध्ये PF/GPF वरील व्याज थकीत असणे, विभागाकडून दखल न घेतली जाणे, स्वतःच्या पैशासाठी आंदोलन करावे लागणे ही दुर्दैवी बाब. 23 फेब्रुवारी 2026 पासून धरणे आंदोलनाचा इशारा आणि या आंदोलनामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्याची जबाबदारी प्रशासनावर राहील हे स्पष्टपणे नमूद केलेले आहे. शिक्षक समाज घडवतात पण निवृत्तीनंतर त्यांना रस्त्यावर बसावे लागते, हे व्यवस्थेचे अपयश नाही तर काय? प्रशासनाची जबाबदारी पाहिली तर नगर परिषद, जिल्हा प्रशासन आणि शिक्षण विभाग यांनी कर्मचाऱ्यांचे आर्थिक हक्क वेळेवर देणे ही कायदेशीर व नैतिक जबाबदारी आहे. PF म्हणजे कर्मचाऱ्याचाच पगारातून कापलेला पैसा आणि त्यावर मिळणारे व्याज हा निवृत्तीनंतरचा आधार आहे. तो वेळेवर न मिळाल्यास आर्थिक अडचणी, उपचार, घर खर्च यावर परिणाम होतो आणि सगळ्यात मोठा फटका म्हणजे प्रणालीवरील विश्वास उडतो. मग हे पैसे रोखून धरले जात आहेत की प्रशासनिक दुर्लक्षामुळे अडले आहेत? जबाबदार अधिकारी कोण आणि याची चौकशी झाली पाहिजे का, असे प्रश्न उभे राहतात. आम्ही आता शिवसाहेबांकडे गेलो होतो प्रतिक्रिया घेण्यासाठी, पण त्यांनी असं म्हटलेलं आहे की आता माझ्याकडे वेळ नाही आहे, मी नंतर तुम्हाला प्रतिक्रिया देणार. त्याच्यामुळे आम्ही परत वापस आलेलो आहोत. तर अशा पद्धतीने आपण तिथं पण आता हे जे कार्यकर्ते आहे यांच्याकडून बी थोडंसं आता वार्तालाप आणि यांची जे प्रतिक्रिया आहे शिवसाहेबाबद्दल काय आहे हे आपण आता थोडक्यात जाणून घेऊया. सर, या सर, आम्ही तुमच्या प्रश्नासाठी तिथं गेलो होतो, पण साहेबांनी असं म्हटलेलं आहे की आता माझ्याकडे वेळ नाही आहे, नंतर मी तुम्हाला सांगेन, प्रतिक्रिया देणार. तुम्ही याच्याबद्दल आता काय बोलणार विचारलं? शिवसाहेबांची नेहमी अशीच भाषा आहे की माझ्याकडे वेळ नाही. आम्ही थोडं एखाद्या मागणीविषयी मोठ्या आवाजात चर्चा केली तर तुम्हाला कुठं जायचं तिथं जा म्हणून असं उद्धट उत्तर मिळते. परंतु आज इथे 75 ते 80 वर्षापर्यंतचे लोक बसलेले आहेत 11 वाजतापासून. परंतु साधं चर्चेसाठी ना बोलवलं आहे ना इथे आलेलं आहे. तर ही पद्धतच होऊन गेली आहे अधिकारी लोकांची. आज 35-35, 40-40 वर्ष सेवा देणाऱ्या लोकांना हक्काचे पैसे व्याज मागताना जर दखल घेत नाही, दुर्दैवाची बाब आहे घाटंजी नगर परिषद. आम्ही जाऊन आलेलो आहोत, पण त्यांनी पण आम्हाला अशीच प्रतिक्रिया दिलेली आहे आणि आम्हाला टायमिंग सुद्धा दिलेला आहे त्यांनी की 2च्या नंतर. मग आम्ही आत्तापर्यंत तिथे बसून होतो, आम्ही अर्धा ते 1 घंटा झाला तिथे बसलेलो आहोत. आमचे त्यांचा मेसेज पण गेलेला आहे आमचा आवाज त्यांच्याकडं, पण त्यांनी त्याच्यावर रिस्पॉन्स काही दिला नाही. त्यानंतर आम्हाला बोलावण्यात आल्याच्या नंतर त्यांनी आम्हाला असं सांगितलं की आता माझी मीटिंग आहे, तुम्ही नंतर 2च्या नंतर या, असे उत्तर दिलेले आहे त्यांनी आम्हाला. 12ला नगर परिषदेने शिक्षण विभागाचे भविष्य निर्वाह निधीचे खाते वेगळे केले. त्यावेळेस 1,12,00,000 रुपये हे नगर परिषदेने शिक्षण विभागात जमा करायचे होते, पण अजूनपर्यंत ती रक्कम जमा केली नाही. आणि 2012 पासून त्यावर व्याजसुद्धा लावलेले नाही. ठराविक लोकांना, 2-3 लोकांना त्यांनी व्याज लावलेलं आहे, तसं त्या रजिस्टरमध्ये नोंद आहे. आमची सुद्धा हीच मागणी आहे, त्यांना जर 8% व्याज दिले असेल तर आम्हाला सुद्धा 8% व्याज द्यावे आणि आमचा प्रश्न ताबडतोब निकालात काढावा, अन्यथा यानंतर पुढील आंदोलन करण्यात येईल. आज घाटंजी नगरपालिकेपुढे कार्यरत नगरपालिकेतील शिक्षक, निवृत्त शिक्षक
त्यांनी आपल्या रास्त मागण्याकरिता नगरपालिकेपुढे धरणे आंदोलन दिले. जो शिक्षक राष्ट्र घडवतो त्या शिक्षकांवर त्यांच्या हक्काच्या मागणीकरिता अशा पद्धतीने रस्त्यावर बसावं लागतं, नगरपालिकेच्या पुढं बसावं लागतं, ही अतिशय लाजिरवाणी आणि दुर्दैवी बाब आहे असं मला या ठिकाणी वाटतं. मुख्याधिकारी नगरपालिकेत हजर आहे. साधी भेट त्या आंदोलनास्थळी देत नाही आहे. म्हणजे हे तुमचं एक काय म्हणावं याला, म्हणजे एवढी मस्ती तुम्हाला आली कुठून? म्हणजे एखादा मस्तावल वळू ज्याला म्हणतो ना आपण, तसा मुख्याधिकारी आज हा वावरात आहे. कारण की यापूर्वी प्रशासक म्हणून काम केलं आणि या दुर्भाग्यानं, मी दुर्भाग्यच म्हणेल, की अशिक्षित नगराध्यक्ष या ठिकाणी निवडून आला. प्रशासकचा काळ जसा होता किंबहुना त्याच्यापेक्षाही चांगली परिस्थिती आणि पोषक परिस्थिती या मुख्याधिकाऱ्याला आज मिळत आहे. म्हणजे तुम्हाला कशाची गुर्मी आहे? काय म्हणून तुम्ही असे वागता? तुम्ही एक कर्मचारी आहात, एक अधिकारी आहात. तुम्हाला ह्या अडचणी समजल्या पाहिजे, त्यांच्या अडचणीप्रती तुमचा जिव्हाळा असला पाहिजे. तुमचे हे हेकेखोरी जास्त दिवस चालणार नाही. ज्याप्रमाणे त्या वळूचं उदाहरण दिलं त्याप्रमाणे जसा शेतकरी आपल्या शेतात एखादा बैलाच्या माध्यमातून तो शेती करतो, परंतु त्या बैलाला आधी ठेचल्या जाते. म्हणजे काय ठेचल्या जाते हे या चॅनलवर सांगणं मला योग्य वाटत नाही आहे. म्हणून या शिक्षकांच्या मागण्यांकडे आपण गंभीरतेनं पाहावं अशीच मी आपल्या या चॅनलच्या माध्यमातून मागणी करतो. धन्यवाद. आज 23/2/26 नगर परिषदेच्या प्रांगणात आम्ही प्राथमिक सर्व शिक्षक नगर परिषद घाटंजी या ठिय्या आंदोलनामध्ये आम्हाला आज नाईलाजास्तव आजपासून बसावं लागेल. याचं कारण असं की शासनाच्या नियमाप्रमाणे भविष्य निर्वाह निधी हा आमच्या पगारातून कपात होत असतो आणि त्यावर वार्षिक व्याज आकारणी नियमितपणे केली जाते आणि ती 8% केली जाते. परंतु या नगरपालिकेमध्ये हे जे भविष्य निर्वाह निधीचं खातं आहे हे सगळं एका रजिस्टरमध्ये आहे आणि काही वर्षापूर्वी आम्ही ते अलग केलं, परंतु तरीही त्याच्यामध्ये इथे एवढं मोठं अकाउंटंट पद असताना या शिक्षण विभागाकडे मुद्दामतः दुर्लक्ष करण्यात आलं. या विभागाचे शिक्षण लिपिक संजय दिडसे यांनी निव्वळ या 12-15 वर्षामध्ये त्यावर कोणतीही कार्यवाही केली नाही आणि त्यामुळे आमचं 12-13 वर्षापासूनचं आर्थिक खूप नुकसान झालं. याबाबत आम्ही वारंवार निवेदनं, विनंत्या, भेटी केल्या, परंतु याची दखल घेतल्या गेली नाही. म्हणून आम्हाला मिळणाऱ्या व्याजाचे पैसे यामध्ये काही अफरातफर तर नाही आहे किंवा ते पैसे गेले कुठे असा आम्हाला प्रश्न पडतो आहे. म्हणून याबाबत जर इथून दखल घेतली नाही तर आम्ही यापुढे वरिष्ठ पातळीवर तीव्र आंदोलनाचा मार्ग स्वीकारू. कायदेशीर बाजूने पाहिले तर PF/GPF आणि त्यावरील व्याज हा कर्मचाऱ्याचा हक्क आहे. तो वेळेवर न दिल्यास अन्याय आणि कर्तव्यच्युती ठरू शकते आणि काही प्रकरणात न्यायालयांनी उशिरा दिलेल्या देयकांवर व्याजासह भरपाईचे आदेश दिलेले आहेत. नैतिक बाजूने पाहिले तर आयुष्यभर सेवा देणाऱ्या शिक्षकांना शेवटी अपमानास्पद वागणूक मिळणे समाजासाठी लाजिरवाणे आहे आणि आज शिक्षक रस्त्यावर बसले असतील तर उद्या इतर कर्मचारी आणि सामान्य नागरिकही असा संघर्ष करायला लागतील. आंदोलनाचे सामाजिक व प्रशासकीय परिणाम पाहिले तर शहरात तणाव, प्रशासनावर दबाव, जनतेचे लक्ष आणि माध्यमांमधून विषय मोठा होतो.
पण वेळेवर निर्णय घेतले असते तर आंदोलनाची गरजच पडली असती का? कारण आंदोलन हा शेवटचा मार्ग असतो आणि सगळे दरवाजे बंद झाले कीच लोक रस्त्यावर उतरतात. पुढे काय व्हायला हवे? तर तात्काळ चौकशी, थकीत रक्कम व व्याजाचा स्पष्ट हिशोब, ठराविक कालमर्यादेत देयके देण्याची लेखी हमी आणि भविष्यात असे प्रकार होऊ नयेत यासाठी प्रणाली सुधारणा आवश्यक आहे. कारण हे केवळ शिक्षकांचे नाही तर संपूर्ण नगर परिषद व्यवस्थेच्या विश्वासार्हतेचे प्रकरण आहे. निष्कर्ष असा की हक्क मागण्यासाठी आंदोलन करावे लागणे ही व्यवस्थेची अपयशाची पावती आहे आणि शिक्षकांचा हा लढा केवळ पैशासाठी नसून सन्मान, न्याय आणि व्यवस्थेला तिची जबाबदारी आठवण करून देण्यासाठी आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर आमचा चॅनल नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट्स बॉक्समध्ये या विषयावर तुमचे मत जरूर नोंदवा. अशाच महत्त्वाच्या आणि जनहिताच्या विषयांसाठी TCN न्यूज सोबत जोडलेले रहा. भेटूया एका नवीन व्हिडिओत. तोपर्यंत आपली जागा घेतो. धन्यवाद.